पाण्यासाठी दाताळा ग्रामस्थ आक्रमक, रस्ता रोको करत वेधले प्रशासनाचे लक्ष। बुलढाणा जिल्ह्यातल्या दाताळा येथील ग्रामस्थांना गेले 2 महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। संतप्त झालेले ग्रामस्थ पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। दाताळा ते जामनेर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले। मागील 2 महिन्यापासून रस्ता खोदल्याने पाईपलाईन बंद आहे, त्यामुळे काही दिवस टँकरने पाणी पुरवठा केला, मात्र आता तोही बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। काय नाव आहे तुमचं? काय अडचण आहे सांगा। 2 महिने झाले पाणी नाही प्यायला आम्हाला। नाले इथले किडे घरामध्ये जातात। सरपंच म्हणतो की पाणी नाही तुम्हाला म्हणते तर जसं बुवा प्यायला पाणी पाहिजे टँकर पाठवलं सरपंचानं तर भांडणं होतात। आम्ही विकत पाणी आणून राहिलो पिवळालो वावरात पाणी। 1 महिन्यापासून दाताळा इंदिरा नगरमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज दाताळा ते पिंपरी गौरी जामनेरपर्यंत रोड रुंदीकरणाच्या माध्यमातून जे काम चालू आहे हे आपण बघू शकता, पण रुंदीकरण करत असताना त्यांनी पाईप बघितले नाही, काही नाही, आणि ग्रामपंचायतीने सुद्धा याबद्दल कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या की आमचे पाईप आहेत, लोकांना पाणी मिळते, तर त्या दृष्टिकोनातून सगळे पाईप तोडले गेलेले आहेत। परंतु 1 महिना झाले फक्त उडवणीचे उत्तरं भेटतात। पाण्यासाठी बरोबर इकडे तिकडे पळावं लागते, या भागात कुठेही पाणी मिळत नाही। परंतु आता मजूर वर्ग असल्यामुळे घरातून कामाला नाही गेला तर तो उपाशी राहू शकतोय आणि या पाण्यासाठी भटकंती करावं लागते। या दृष्टिकोनातून हे जन आंदोलन आपण छेडलेलं आहे, रास्ता रोको। या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्हाला एकच बोलायचं आहे की आम्हाला पाणी मिळावं, बस। या काम कंस्ट्रक्शन असल्यामुळे पाणी बंद झालेलं आहे। आमच्या नळाला पाणीच नाही, 1 महिन्यापासून पाणी नाही आहे। आम्हाला इथं पाणी पाहिजे, इथं नाल्यावर साफ पाहिजे, आणि ते या वाड्यावाल्याने काय केलं, संडास सुट्टी संडास बाजूला सोडले आमच्या घराच्या मध्ये। आम्ही वारंवार ग्रामपंचायत सांगून सुद्धा ते संडास ते तिथे बंद करायला लावत नाही आहे। तर त्यांची यांची आणि सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे, बस।